तळोद्यात लेक लाडकी योजनेसाठी जितेंद्र दुबे सरसावले. पात्र मुलींना मिळणार 1,01,000चा लाभ. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देत त्यांच्या शिक्षणाला आणि सर्वांगीण विकासाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत लेक लाडकी योजना राबविण्यात येत आहे. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. पात्र कुटुंबातील मुलीला जन्मापासून वयाच्या 18 वर्षांपर्यंत विविध टप्प्यामध्ये एकूण 1,01,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत प्रवेश घेतल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये, तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये अशा स्वरूपात लाभ दिला जातो. मुलींचे शिक्षण सुरू राहावे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी व्हावे, बालविवाहाला आळा बसावा आणि मुलींचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण व्हावे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. या योजनेसाठी जन्मदाखला, मुलीचे व पालकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखला तसेच आवश्यकतेनुसार कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आणि स्वयंघोषणापत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक पात्र कुटुंबातील किंवा 1 किंवा 2 मुलींना इतर अटींची पूर्तता केल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो. कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आणि वार्षिक उत्पन्नाची निर्धारित मर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे. दरम्यान तळोदा शहरातील पात्र नागरिकांना या योजनेसाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि अर्जाचा फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र शिवकुमार दुबे आणि नगरसेविका प्रतीक्षा जितेंद्र दुबे यांनी दिली आहे. हे फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांसंदर्भातील मदत शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भोई गल्ली, तळोदा येथे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र योजनेची पात्रता, कागदपत्र आणि अंतिम लाभ मिळण्याच्या अटी शासनाच्या अधिकृत नियमानुसारच निश्चित होतील. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाकडून माहितीची खात्री करणे महत्त्वाचे आहे. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि सक्षम बनवा. अशाच लोकहिताच्या आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज. सप्रेम जय महाराष्ट्र. तळोदा शहरातील तमाम नागरिकांना कळवण्यात आनंद होतो की महाराष्ट्र शासनाची व महिला बाल विकासची लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारतर्फे ज्याच्या कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल त्या कुटुंबातील 2 मुलींना महाराष्ट्र सरकारतर्फे 1 लाखपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाच्या सर्व तळोदे शहरातील ज्यांच्या कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल त्या कुटुंबातील व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा. ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. गोरगरीब कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आली तिच्यासाठी ही योजना आहे आणि ही अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेचा जो उपयोग आहे तो मुलींना जन्मानंतर जो पैसा मिळतो तिच्या शैक्षणिक कामासाठी व तिच्या लग्न कार्यासाठी पर्यंत 4 टप्प्यामध्ये हे पैसे तिला मिळतात व या योजनेमध्ये कोणताही म्हणजे कुटुंबाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही किंवा काही नाही. व या योजनेसाठी जे काही कागदपत्र लागणार आहेत ते आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत व या योजनेच्या जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन ही योजना कशी यशस्वी करता येईल व आपल्या कुटुंबातील ज्या कोणी मुली असतील त्यांना या योजनेचा कसा लाभ घेता येईल त्यासाठी सर्वांनी तळोदा शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भोई गल्ली येथे आम्ही सांगितलेले कागदपत्र घेऊन यावे व तळोदा शहर शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपल्याला फॉर्म भरून मिळतील व कोणत्याही प्रकारची या योजनेमध्ये, परत एकदा सांगतो की या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आहे. मुलींना हे महाराष्ट्र सरकारतर्फे अनुदान मिळणार आहे. तरी या योजनेच्या जास्तीत जास्त कुटुंबाने लाभ घ्यावा व परिसरातील व आपल्या कुटुंबातील जर कोणी नसेल परंतु आजूबाजूला किंवा आपल्या नात्यागोत्यातला कोणी तळोदा शहरात तालुक्यात राहत असतील तर त्यांना या योजनेबाबतीत आपण माहिती द्यावी. आम्ही देतोय, आपणही माहिती द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.